सोलापूरमधून समोर आलेलं हे धक्कादायक प्रकरण लक्ष्मी नारायण टॉकीज परिसरात असलेल्या नयन लॉजवर अनेक दिवसांपासून लोकांना संशय होता की यात काहीतरी चालतंय। कारण आतमध्ये सिंगल महिला का प्रवेश करतात? महिला साध्यासुध्या नव्हत्या, चांगल्या प्रकारे सजवून आलेल्या महिला एकट्याच आतमध्ये प्रवेश करायच्या। कधी कधी तरुणी तर कधी साडीत असलेल्या सुंदर महिला। मित्रांनो, लॉज मालकाने पैसा कमविण्यासाठी जी फिल्डिंग लावून ठेवलेली होती ती आपल्या विचाराच्या पलीकडची आहे। कारण लॉज मालक ग्राहकांना फक्त मोबाईलमध्ये फोटो दाखवायचा, ग्राहकांना म्हणायचा तुम्ही फक्त आवड करा, अर्ध्या तासात हजर करतो। तर म्हणून त्या परिसरातील लोकांना लॉजमध्ये फक्त सिंगल महिला प्रवेश करताना दिसायच्या। त्याची खबर पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खात्री करण्यासाठी एक असा ग्राहक तयार केला ज्याला साधे कपडे घातले जेणेकरून ते गरीब वाटायला पाहिजे। तर असा एक बनावट ग्राहक पाठवून खात्री केली। तर त्या बनावट ग्राहकाकडे लॉज मालकाने एक अशी तरुणी पाठवली। त्याच्याकडे पाहून असं वाटत होतं जणू तिची काहीतरी मोठी समस्या असेल ज्यामुळे ती या व्यवसायात पडली। तिच्या चेहऱ्यावर भीतीचं वातावरण आणि चेहरा उदास झालेला होता। एका प्रकारे समजून घ्या की लॉज मालकाने तिला बळजबरीने तयार करून आणलं होतं। झटक्याने श्रीमंत होण्याच्या नादात काही महिला यांच्या तावडीत येतात आणि त्याच महिला नंतर या व्यवसायातून माघार घेत नाहीत। नंतर बनावट ग्राहकाने पोलिसांना सूचित केलं, म्हणाला आतमध्ये फक्त एकच तरुणी आहे। पोलिसांनी धाड टाकली तर त्या तरुणीने खूप काही सत्य समोर आणलं। तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन लॉज मालक हा त्याची उपजीविका भागवत होता। त्या पीडितेने सांगितलं की आम्ही घरी असायचो, जेव्हा आमचा फोटो ग्राहकांना दाखवला जायचा तेव्हा लॉज मालक आम्हाला बोलावून घ्यायचा। मला कॉल आला आणि काही वेळापूर्वीच मी येथे आले, असं त्या पीडित तरुणीने सांगितलं। म्हणजे लॉज मालक अत्यंत शांत डोक्याने हा व्यवसाय चालवत होता, खतरनाक जुगाड लावला होता। पोलिसांनी जेव्हा लॉज मालकाचा मोबाईल तपासला तर त्यात 50 पेक्षा जास्त वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे फोटो होते। ग्राहकाने पसंती दर्शवली पाहिजे म्हणून ते फोटो सुद्धा थोड्या विचित्र प्रकारचेच होते। ग्राहकाने ज्या महिलेची आवड केली फक्त त्याच महिलेला या ठिकाणी बोलावून घेत होता। कारण जर कधी छापा पडला तर सहमतीने आलोय असं सांगता आलं पाहिजे। तर या घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका।